नदीचं पाणी असं अमेझिंग खळाळतं वाहत आहे, त्याच्यात तुम्ही पाय सोडून बसू शकता, फक्त सांभाळून, कारण काही काही दगडांवरती शेवाळ आहे. बट दिस इज डिवाइन. खूप मस्त वाटतंय, थंडगार पाण्याचा स्पर्श होतोय. खळाळतं पाणी वाहतंय नदीचं. दिस इज जस्ट अमेझिंग. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण शिलाँग सिटी सोडून चाललो आहोत दावकी रिव्हरकडे आणि सकाळचे 6 वाजले. तिथे बघा सकाळी 6 वाजता किती उजाडले आणि सॉलिड थंडी आहे. आणि इथे जागोजागी बघा लोक मस्त मॉर्निंग वॉकसाठी जॉगिंग करतायत, मॉर्निंग वॉक करतायत. आणि शिलाँग सिटी जे आहे, तुम्ही मेन सिटी मार्केट मी तुम्हाला सांगितलं की खूपच क्राऊडेड आहे. आणि पण जसं जसं थोडं सिटीच्या तुम्ही बाहेर आल, इथे सगळीकडे जास्त करून आर्मीचे बेस आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला आर्मी पोलिसांचे बेसेस, त्याप्रमाणे फिटनेस ॲक्टिव्हिटीज या सगळ्या दिसतील. आणि दिसते की सकाळी सकाळी लोकांनी इथे नाश्त्यासाठी पुरी भाजी आणि छोले भटोरे असे काउंटर्स लागलेले आहेत. तर आता आपण चाललोय दावकी रिव्हरकडे. रस्त्यात आपण बघतोय सगळीकडे डेन्स झाडी आहेत, सुंदर ऑल काइंड्स ऑफ पाईन्स तुम्हाला इकडच्या जंगलामध्ये दिसतील. आणि ठिकठिकाणी चेरी ब्लॉसम दिसेल. सकाळी सकाळी 6:30 वाजता लोक तिथे मैदानात क्रिकेट घेत आहेत, एन्जॉय करत आहेत. इकडच्या लोकांची लाईफस्टाईल अशी आहे की ते सकाळी सकाळी खूप लवकर उठतात आणि रात्री लवकर झोपतात आणि खूप मेहनती लोक आहेत. तुम्ही बघाल तर सगळेजण सतत काही ना काही काम करत असतात, असे बसले गप्पा मारतायत, असं तुम्हाला पाहायला येईल. हे सगळे वरती जे दिसतात आपल्याला ते सगळे चहाचे मळे आहेत. आसाम आणि शिलाँग ते सगळीकडे आपल्याला ठिकठिकाणी चहाचे मळे दिसतात. एन रूट टू दावकी आपण एका हायवेवरती थांबलो. इथून हायवे जातोय, तिथे आपण थांबलोय आणि व्ह्यू बघा दरीचा, एकदम सुंदर वाटतंय. हवा वाहते आणि थंडी वाजते चांगलीच. हा व्ह्यू बघा. आता आपण आलो आहे दावकी रिव्हरच्या इथे. ही एशियाची क्लीनेस्ट विलेज आहे. अतिशय छान वाटतंय. रिव्हर एकदम छान आहे. येताना आजूबाजूच्या वातावरणामध्ये संपूर्ण सुपारीच्या बागा आहेत. आजूबाजूचा परिसर तर रम्य आहे, पण रस्ता एवढा खराब आहे, म्हणजे रस्ता नाहीच आहे, फक्त खड्डेच आहेत. अक्षरशः हाडांची काढं होतात. त्यामुळे सिनियर सिटीजन्सनी वगैरे येताना सांभाळून येऊन प्रिकॉशन्स घ्या. ज्यांना गाडी लागत असेल त्यांनी प्रिकॉशन्स घेणं जरुरी आहे. तर आता आपण खाली पाण्यात जातो आहे, पाण्याच्या इथे, रिव्हरच्या इथे. चला, तिकडे एक बोटिंग करतायत, बघतोय आपण. चला आपण जाऊया खाली. बांबू ब्रिजने आपण चाललो आहे खाली नदीच्या जवळ. बघा सगळा नजारा वरचा दिसतोय तुम्हाला. खाली पाणी छान शांत संथ पाणी आहे. आणि इथून अशा पहिले होता तो लाकडी जिना होता, आता दगडाचा जिना आहे, त्याने स्टीप आहे, त्यातून आपण खाली उतरतो. हा अजून क्लोजर व्ह्यू. नीट बघितलं तर असं वाटतंय की त्या बोटी आहेत त्या वरच्यावर तरंगत आहेत. आणि ती तिकडे दूर बांगलादेशची बॉर्डर सुद्धा दिसते आहे. म्हणजे ही नदी इंडियामध्ये पण आहे, इंडियामधून बांगलादेशमध्ये जाते. मस्त नजारा दिसतो आहे. तर आपण आलो इथे बोटिंगच्या इथे. 1 तास हे लोक फिरवतात बोटिंगमधून आणि 1200 रुपये चार्ज आहे. ते प्रत्येक पॉइंटला काही ना काही चार्ज आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे त्या हिशोबाने प्लॅनिंग करा. तर फ्रेंड्स, आपली बोट राईड चालू झाली आहे आणि हे सगळं कवर काढू नाही शकत आहे, कारण पूर्ण भरपूर ऊन आहे. जेव्हा आपण सावलीत जाऊ तेव्हा आपण जरा
चेहरा दाखवून व्हिडिओ काढेल, पण मस्त वाटतंय. पूर्ण क्लीन रिव्हर आहे. पूर्ण नदीचा तळ दिसतोय आपल्याला. फिश दिसत आहेत. बाजूला पूर्ण जंगल आहे. बघा किती क्लीन पाणी आहे. आणि टुरिस्टना विनंती आहे पाण्याचंच क्लीन राहू दे, कारण आपण बघितलं मागे काही ठिकाणी टुरिस्टनी पाण्याच्या बॉटल्स वगैरे टाकल्या आहेत. तर जे फिरायला येतात ती त्यांची जबाबदारी आहे की जो गोष्ट स्वच्छ आहे तिला स्वच्छ ठेवणं. आपण बघतोय तिकडे जी नदी आहे ती एकदम खळाळत वाहते आहे. तिकडे ते लोक बोटिंगला नाही घेऊन जातात, पण बरेचसे जे लोकल लोक आहेत तिकडे मासेमारी करतायत. तर एकदम पाण्याचा खळाळता आवाज येतो. तिकडे बघा किती जोरात एकदम फास्ट नदी वाहते आहे. इथे आयलंड सारखं आहे, तिथे ते आपल्याला उतरवतात आणि आपण इथे थोडा वेळ थांबू शकतो. त्या खळाळत्या पाण्यात हवं तर पाय सोडून बसू शकतो. आता आपण तिथे जाणार आहोत. या आयलंडवरती ते आपल्याला एक 10-15 मिनटं थांबवतात, जिकडे एके ठिकाणी पाण्याचा एकदम खळाळता फ्लो आहे. इथे शूटिंगसाठी, शॉर्ट्ससाठी, सेल्फीसाठी छान पॉइंट आहे हा. खळाळतं पाणी आणि त्याच्यात पाय सोडून बसायची जी मजा आहे, इट्स अ मस्ट टू एक्सपिरियन्स. एकदम नितळ छान खळाळतं पाणी आहे. नर्मदेतले गोटे म्हणतात तसं हे पूर्ण गोट्यांचं पात्र आहे. छान छान दगड आहेत. काही लोकांनी तिकडे लांब बघाल तर दगडांची छान रचना करून ठेवली आहे. लोकल्स इथे मासेमारी करतायत. भरपूर मासे आहेत. नदीच्या पात्रात लागलीच मासे दिसतात पण आहे. आपण इंडिया साईडच्या रिव्हर मध्ये आहोत. काही टेंट टाकलेत. नॉट शुअर इकडे कॅम्पिंग वगैरे करत असतील कदाचित रात्रीचे, किंवा लोकल्स राहत असतील. हा वरती ब्रिज आहे. शांत थंड वाटते. जेव्हा पर्वतांच्या जवळ येतोय तेव्हा ऊन नाही लागत आहे. पण हां, या इथे येताना गॉगल अँड कॅप इज अ मस्ट, जर तुम्ही दिवसा येत असाल तेव्हा, कारण दिवसा ऊन भरपूर आहे. तिकडे दूर आवाज येतो आणि भरपूर सारे फ्लॅग सारख्या बोटी दिसत आहेत. ते बांगलादेश आहे. ही इंडिया आणि बांगलादेशची बॉर्डर आहे. त्या साईडच्या वो साइड के नदी का नाम क्या है? आपल्या इंडिया साईडला ह्याला दावकी नदी म्हणतात आणि तिकडे बांगलादेश साईडला ह्याला सीम नदी म्हटलं जातं. तर तिथपर्यंतच, त्या लाईनपर्यंतच जाण्याची परमिशन आहे बोटीने. त्याच्या पुढे जाऊ शकत नाही. तो बांगलादेश आहे. हे बघा बांगलादेशचा तिकडे समोर फिश मार्केट आहे. ते लोक भरपूर आवाज आहे, गोंधळ आहे. मला वाटतं काय तिकडे बोटिंगची शर्यत किंवा फिशचा लिलाव असं काहीतरी असेल, ते चालू आहे. आपण आता या बॉर्डरवरूनच टर्न घेऊन मागे जाणार आहोत. आपण आलोय आणि इथे आपण जय हिंद, जय भारत, जय हिंद, जय भारत असा बांगलादेशच्या बॉर्डरवरती नारा देतोय. इंडिया जिंदाबाद. तिकडे बघू शकतोय आपण बांगलादेशच्या बॉर्डर सिक्युरिटी पोस्ट, चेकपोस्ट आहे तिकडे. हे सगळे बांगलादेशी दिसतात आपल्याला. आणि या साईडला आपलं इंडिया आहे. हे जे त्या साईडला दिसतंय हे आपलं इंडिया आहे. हे इथे बांगलादेश आहे. ही नदीमध्ये आहे. हे आपण एक्झॅक्ट बॉर्डरवरती उभे होत आता बांगलादेशच्या आणि इंडियाच्या. मागे हे सगळं बांगलादेश आहे. अँड दिस इज आवर
इंडिया आपल्या समोर. तर हा एक्सपिरियन्स घेण्यासाठी दावकी रिव्हरला नक्की भेट द्या. मेघालयमधलं दावकी रिव्हर. इंडिया, हे बांगलादेश, ढाकाची बॉर्डर. पण फ्रेंड्स, इंडिया साईडची रिव्हर जास्त क्लीन आहे. बांगलादेश साईडला आल्यानंतर असं जाणवतं की रिव्हर थोडी पॉल्यूट होते आहे जास्त. तर फ्रेंड्स, अशी आपली टूर चालू आहे आसाम आणि मेघालयची. आणि तुम्हाला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज आम्हाला एनकरेज करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, हे व्हिडिओज लाईक करा, शेअर करा. ज्यांना ही पुढे टूर करायची असेल, फॅमिलीबरोबर करायची असेल, त्यांना हे व्हिडिओज उपयोगी यावेत, त्यांना मदत व्हावी अशी आमची मनापासूनची इच्छा आहे. तर तुमचं प्रेम आम्हाला तुमच्या लाईक्स आणि शेअर्समधून दाखवा. आमचं हे जे चॅनल आहे ब्युटिफुल लाईफ, हे म्हणजे काही स्पेसिफिक जोनर नाही आहे. एका सामान्य माणसाचं जसं जीवन फ्लो होतं, कधी तो फिरायला जातो, कधी मॉल्समध्ये जातो, कधी रेस्टॉरंटमध्ये जातो, जिथे आम्ही जातो तिकडचे रिव्ह्यूज, जे आम्हाला असं वाटतं की जे व्हिडिओज सगळ्यांना उपयोगी पडू शकतात, जी माहिती मला कोणी दिली तर मला आवडेल ती माहिती दुसऱ्यांबरोबर शेअर करण्याचा आमचा हा प्रयत्न असतो. तर आमच्या या प्रयत्नाला तुमचा सहभाग नक्की द्या. धन्यवाद.